नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। नागपुरातील संचारबंदी आता पूर्णतः हटवण्यात आली आहे। त्यामुळे ज्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रविवारी दुपारी 3 वाजल्यापासून ही संचारबंदी मागे घेण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे। मागील सोमवारी संध्याकाळी नागपुरात झालेल्या दंगलीनं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती। समाजमन ढवळून निघालं होतं। त्याचे पडसाद उमटू नये, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी संवेदनशील भागासह 11 पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली होती। त्यापैकी 2 पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू गुरुवारी उठवण्यात आला, तर इतर पोलीस स्टेशन हद्दीत निर्बंध शिथिल करण्यात आले होते। तोच पुन्हा शुक्रवारी पोलिसांनी नवा आदेश काढत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता। त्यानंतर एकूण 9 पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू पुन्हा कायम करण्यात आला होता। यात गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या 9 पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम होता। तर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी पुन्हा नवा आदेश जारी केला आणि नागरिकांना दिलासा दिला। आदेशानुसार शांतीनगर, लकडगंज, पाचपावली, सकरदरा, इमामवाडा या हद्दीतून संचारबंदी पूर्णपणे उठवली गेली होती। मात्र तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत निर्बंध शिथिल करण्यात आले होते। इथं सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता मिळाली होती। मात्र रविवारी दुपारी शासनाने नवे परिपत्रक काढत सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदी मागे घेण्यात आल्याचा प्रशासनाने निर्णय घेतला। या संचारबंदीमुळे विशेषतः व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीबाग तसेच कॉटन मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते। आता या निर्णयाने शहरात वातावरण सुरळीत होईल यात शंका नाही। मात्र पोलीस विभागासह प्रशासन अलर्ट मोडवर आहे।